नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवत आहे कोबीची भाजी। कोबीची भाजी बनवण्यासाठी इथे मी कोबी कोवळा आणि हिरव्या आणि पांढऱ्या कलरचा घेतलेला आहे। कोबीची साईज मोठी असली तरी चालेल, पण कोबी हा असा हिरव्या आणि पांढऱ्या कलरचा घ्यायचा आहे। कोबी चिरून घेऊयात। तुम्ही पाहू शकता कोबी मी असा हिरव्या आणि पांढऱ्या कलरचा घेतलेला आहे। गॅसवर कढई ठेवून सुरुवातीला तेल टाकून घेत आहे मी। तेल गरम झालं की त्यामध्ये मी कोबी टाकून घेणार आहे। कोबी टाकून झाल्यानंतर कोबी असा पूर्णपणे हलवून घ्यायचा आहे। इथे मी कोबी हिरव्या पांढऱ्या कलरचा घेतल्यामुळे कोबीच्या भाजीचा उग्र वास येत नाही आणि ह्या कोबीची भाजी छान बनते आणि खायलाही खूप छान लागते। तुम्ही अशा कोबीची भाजी नक्की बनवून बघा। आता मी यात मीठ टाकून घेत आहे। मीठ टाकून झाल्यानंतर कोबी असा पूर्णपणे हलवून घ्यायचा आहे आणि गॅस मंद आचेवर ठेवून कोबी 10 मिनिटे मी झाकून ठेवत आहे। कोबीवरचं झाकण काढून कोबी पुन्हा पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे आणि कोबी शिजला आहे का ते पाहायचं आहे। कोबी शिजल्यानंतर त्यात मी चिरलेली कोथिंबीर टाकून घेत आहे। नंतर मी लसूण शेंगदाणा कूट यात टाकून घेत आहे आणि लगेच तिखटही यात मी टाकून घेत आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस मंद आचेवरच ठेवून कोबीची भाजी पूर्णपणे अशी हलवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने ही कोबीची भाजी तयार झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास मनीषाज किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।